नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2025 मध्ये सामान्य अध्ययनावरती जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यावरती आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे. ओके, आज आपण जीएमसी नांदेडचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासूया, जेणेकरून तुम्हाला जे समोरचे जीएमसी असतील, ज्या टीसीएस एक्झाम कंडक्ट करतील, त्यांना थोडक्यामध्ये एक रूपरेषा समजेल की कशा प्रकारचे आणि कोणत्या टॉपिक वरती आपण स्टडी करावा, जेणेकरून आपल्याला जीएमसी मध्ये फायदा होईल. तर कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर स्टार्ट करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, 12 ते 14 मे 2025 दरम्यान खेलो इंडिया युथ गेम्स 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? तर उत्तर आहे बिहार आणि दिल्ली या ठिकाणी. ओके, यानंतर बघा, 1909 मध्ये नाशिकच्या कलेक्टरची हत्या कोणी केली होती? तर ती केली होती अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी. बघा, विचारलेलं आहे नाशिकच्या कलेक्टरची हत्या. ओके, कधी? तर 1909 मध्ये. तर डायरेक्ट संबंध येतो अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्यासोबत. यानंतर बघा, 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भालाफेकपटू कोण होता? तर त्यांचं नाव आहे नीरज चोप्रा. ओके, यानंतर बघा, 2024च्या भ्रष्टाचार परसेप्शन इंडेक्स म्हणजेच काय? तर सीपीआय. तुम्हाला परीक्षेमध्ये हे सुद्धा विचारू शकतात की सीपीआय चा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे भ्रष्टाचार परसेप्शन इंडेक्स. ओके, आणि ह्यामध्ये भारताचा क्रमांक हा 96वा लागत असतो, लक्षात ठेवा. यानंतर बघा, 2024-25 या आर्थिक वर्षात किती बालकांना दत्तक घेतल्याची नोंद झाली? तर बघा, उत्तर आहे 4515. ओके, यानंतरचा प्रश्न, 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या द सायलेंट फायर या पुस्तकाचे शीर्षक काय आहे? ओके, लक्षात ठेवा. बघा, हा प्रश्न कसा आहे, जुना आहे. ताज्या माहितीनुसार 2025चा जो काही पुरस्कार आहे हा अजून पर्यंत जाहीर झालेला नाही. ओके, आणि या प्रश्नाला काय केलेलं होतं? इग्नोर केलं होतं. ओके, आणि याला फुल मार्क देण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न, 2025 ची आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित केली होती? तर उत्तर आहे गुमी, दक्षिण कोरिया. ओके, यानंतरचा प्रश्न, 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ओडीआय या सामन्यांमध्ये कोणता टप्पा गाठणारा सर्वात जलद खेळाडू ठरलेला आहे? तर बघा, विराट कोहली यांच्या धावा आहे ओडीआय मध्ये 14,000. ओके, यानंतरचा प्रश्न, 2025च्या तिस्ता प्रहार सरावाचे उद्दिष्ट काय आहे? तर ते आहे ऑपरेशन तत्परता आणि संयुक्त सैन्य एकत्रीकरण प्रमाणित करणे. ओके, आशा करतो ही जी आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे याचा तुम्हाला नक्की फायदा होणार, आणि तुम्हाला ही जर सिरीज मनापासून आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अशाच प्रकारे सर्व एक्झामिनेशनचे तुम्ही प्रश्न उत्तर यांचा सराव करून घ्या, तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट फक्त आणि फक्त 50 लाईकचं आहे. सर्वांनी 50 लाईक तुम्हाला कंप्लीट करून द्यायचे आहेत. ओके, यानंतरचा प्रश्न, 2025च्या दोहा डायमंड लीग मध्ये भालाफेकमध्ये 90 मीटर पेक्षा जास्त अंतर फेकून नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला? तर उत्तर आहे नीरज चोप्रा. यानंतरचा प्रश्न, 2025च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे? तर तो आहे एसएससीबी. आणि एसएससीबी चा फुल फॉर्म काय आहे? तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. यानंतर बघा, 2025 मध्ये भारतीय शास्त्रीय संगीतासाठी पद्मविभूषण हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर एल सुब्रमण्यम यांना. तसेच महारेरा कोणत्या कायद्यानुसार स्थापन झालेले आहे? तर उत्तर आहे रिअल इस्टेट म्हणजेच रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016. ओके, यानंतरचा प्रश्न बघूया आपण आता. खूप इम्पॉर्टंट प्रश्नांचा सराव करत आहे. ओके, पीएच = 5 असलेल्या द्रावणात काय असते? तर बघा, पीएच 6 असलेल्या द्रावणापेक्षा 10 पट जास्त काय असते? तर हायड्रोजन आयन असतात. ओके, पीएच म्हणजे काय? तर बघा, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, असं हायड्रोक्साईड किंवा हायड्रोजन असा याचा फुल फॉर्म होतो. याचा बघा पीएच स्केलचा शोध कोण लावलेला आहे? तर तो लावलेला आहे एसपी सोरेनसन यांनी. ओके, यानंतरचा प्रश्न, PSLV C61 मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर ते आहे EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रह सन सिंक्रोनस ध्रुवीय कक्षेत तैनात करणे. यानंतरचा प्रश्न,
UNDPच्या 2025च्या मानव विकास अहवालानुसार HDR मानव विकास निर्देशांकात म्हणजेच SDI भारताचा क्रमांक कितवा होता, तर तो होता 130वा. याला स्टार मार्क करा, समोरील परीक्षेत सुद्धा विचारू शकतात. ओके, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. यानंतरचा प्रश्न बघा, मॅव्हरिक इन पॉलिटिक्स हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर हे आहे यशवंत सिन्हा यांचे. ओके, यानंतर बघा, अजिंठ्याच्या लेणी कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर ते आहेत बौद्ध लेण्या आणि भित्तिचित्रांसाठी. यानंतरचा प्रश्न, अजिंठ्याच्या लेण्यांचा दुसरा टप्पा कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरण्यात आलेला आहे, तर उत्तर आहे वाकाटक घराण्यामध्ये. ओके, वाकाटक घराण्यांच्या काळामध्ये अजिंठ्या लेण्यांचा दुसरा टप्पा हा काय करण्यात आला होता, तर कोरण्यात आला होता. यानंतर बघा, अनभिषिक्त राजा म्हणजेच अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला ओळखले जाते, तर उत्तर आहे लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांना. यानंतरचा प्रश्न, अनुवंशशास्त्राचे जनक कोण आहेत. ओके, तर बघा, जेनेटिक्सचे फादर कोण आहेत, तर ते आहे जॉन ग्रेगर मेंडल. ओके, ग्रेगर मेंडल हे उत्तर द्यायचंय तुम्हाला. यानंतर बघा, अशोकाच्या अखंड दगडी स्तंभाचा मुख्य उद्देश काय होता, तर तो होता धम्माच्या शिकवणी कोरणे. काय होता, धम्माच्या शिकवणी कोरणे. यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भालाफेकमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे नीरज चोपडा. कोण ठरलेला आहे, नीरज चोपडा. यानंतर बघा, आता अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचे विक्रमी संरक्षण निर्यात मूल्य किती होते, तर ते होते 23,722 कोटी एवढे. यानंतर आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना कोणते गुणधर्म वाढतात, तर उत्तर आहे आयनीकरण एन्थॅल्पी म्हणजेच आयोनायझेशन एन्थॅल्पी. ओके, यानंतरचा प्रश्न, इंडियन रेनेसान्स द मोदी डिकेड या पुस्तकाचे संपादक कोण आहेत, ते आहेत डॉक्टर ऐश्वर्य पंडित. यानंतरचा प्रश्न, ई गव्हर्नन्स योजना लागू करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, तर ती आहे माहिती तंत्रज्ञान संचालनालय म्हणजेच डायरेक्टोरेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यानंतरचा प्रश्न, ईशान्येकडील राज्यांमधील आदिवासी भागांच्या प्रशासनाशी संबंधित अनुसूची कोणती आहे, तर ते आहे 6वी अनुसूची म्हणजे 6th शेड्यूल. यानंतरचा प्रश्न, एप्रिल 2025 मध्ये आपल्या आक्रमक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी आक्रमण सराव कोणी आयोजित केला होता, तर उत्तर आहे भारतीय वायुसेना. तसेच एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या राज्यपालांना यशराज भारती सन्मान पुरस्कार दिला गेला, तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना. ओके, यानंतरचा प्रश्न, एप्रिल 2025 मध्ये सुरू झालेल्या AI किरण उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर उत्तर आहे AI मधील महिलांचे नेतृत्व सक्षम करणे. काय आहे, AI मधील महिलांचे नेतृत्व सक्षम करणे. यानंतरचा प्रश्न, एरो इंडिया 2025 कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला, तर उत्तर आहे बेंगलोर येथे. यानंतरचा प्रश्न, एरो इंडिया 2025 प्रदर्शन कोठे आयोजित केले होते, तर ते केले होते एलहंका एअरफोर्स स्टेशन बेंगलोर येथे. बघा, आता हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, 2 शिफ्ट मध्ये. यानंतरचा प्रश्न बघूया, काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाला कोणी अलीकडील भारतीय इतिहासातील एक नवीन युग असे म्हटले आहे, तर उत्तर आहे श्री पट्टाभी सीतारामय्या. तसेच कान्होजी आंग्रे यांना नौसेनापती म्हणून नियुक्ती करताना राजाराम यांनी कोणती पदवी दिली, तर उत्तर आहे सरखेल. तसेच काही केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनासाठी विनियम तयार करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या अनुच्छेदाने आहे, तर उत्तर आहे अनुच्छेद 240. तसेच केरळची ज्योती योजनेचे उद्दिष्ट काय आहे, तर ते आहे स्थलांतरित कामगारांच्या मुलांना अंगणवाड्या आणि सार्वजनिक शाळांमध्ये दाखल करणे. ओके, यानंतर बघूया आपण आता कोणत्या नोबेल वायूचे उदाहरण आहे सांगा. बघा, आता नोबेल वायूचं उदाहरण ऑप्शन मध्ये होतं ऑर्गॉन वायू, म्हणून हेच उत्तर आहे ऑर्गॉन. ऑर्गॉन काय आहे, नोबल गॅसेस आहे. ओके, यानंतर बघा, आता कोणती नदी महाराष्ट्राच्या मध्य दख्खनच्या पठारातून वाहून पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळते, तर उत्तर आहे गोदावरी. ओके, तसेच बघा, कोणती संस्था भारतातील संवैधानिक संस्था आहे, तर त्याचं उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग.
यानंतरचा प्रश्न बघूया आपण आता. कोणत्या इमारतीने लीड प्लॅटिनम आणि गृह 5 स्टार प्रमाणपत्रे प्राप्त केलेली आहेत? तर त्याचे उत्तर आहे सुझलॉन वन अर्थ पुणे येथील. बघा विचारू शकता की सुझलॉन वन अर्थ ह्या इमारतीने लीड प्लॅटिनम आणि गृह 5 स्टार प्रमाणपत्रे हे प्राप्त केलेली आहेत. तर हे कोणत्या शहरातील आहे? तर उत्तर आहे पुणे. आणि कोणत्या राज्यातील म्हटलं तर उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्र. ओके. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना स्वतःची विधानसभा आणि मंत्र परिषद आहे? तर उत्तर आहे दिल्ली आणि पुदुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशांना स्वतःची विधानसभा सुद्धा आहे आणि मंत्री परिषद सुद्धा आहे. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची निवडून आलेली विधानसभा आहे? तर उत्तर आहे दिल्ली. ओके. आता यानंतर बघूया आपण आता. जर ही सिरीज खरोखर मनापासून आवडत असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचंच नाही, कारण की भविष्यामध्ये कुठलाही व्हिडिओ अपलोड झाला तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ओके. हे सिरीज संपण्यापर्यंत आपलं 50K चं टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. यानंतर कोणत्या घटनादुरुस्तीने महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची औपचारिकता करण्यात आली? तर उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. तसेच कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राजघराण्याने बांधलेले आहे? तर उत्तर आहे गंगा. खालीलपैकी कोणती संस्था गैरसंवैधानिक आहे? तर उत्तर आहे नीती आयोग. तसेच खालीलपैकी कोणती संस्था संवैधानिक आहे? तर उत्तर आहे निवडणूक आयोग. नीती आयोग कशा प्रकारचे आहे हा प्रश्न खूप वेळा TCS ने या वर्षामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, म्हणून लक्षात ठेवायचा आहे. ओके. TCS चा फेवरेट प्रश्न आहे तो. गैरसंवैधानिक संस्था नीती आयोग, निवडणूक आयोग काय तर संवैधानिक आहे. ओके. यानंतर बघा गावाचा सरपंच कोणाच्या द्वारे निवडला गेला जातो? तर उत्तर आहे ग्रामसभेचे सदस्य यांच्याद्वारे. तसेच गोदावरी आणि भीमा नदीच्या खोऱ्यांमध्ये कोणते भौतिक वैशिष्ट्य आहे? तर उत्तर आहे हरिश्चंद्र पर्वतरांगा. ओके. यानंतर आता बघूया ग्रामपंचायतींचे नियमन कोणत्या अधिनियमाने केले जाते? तर उत्तर आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959. तसेच घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टिकवर कधी बंदी घातली? तर ती घातलेली आहे 2018 मध्ये. यानंतर चालुक्यांनंतर कोणत्या राजघराण्याने महाराष्ट्रावरती राज्य केलेले आहे? तर उत्तर आहे यादव राजघराणे. तसेच जलशक्ती अभियान कॅच द रेन 2025 हे 6वे पर्व कोणत्या राज्यात सुरू झाले? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. तसेच जलीय आम्लांसाठी कोणता शब्द वापरला जातो? तर उत्तर आहे आम्लारी. ओके. तसेच जागतिक भूक निर्देशांक म्हणजे काय बघा ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 च्या रिपोर्ट नुसार भारताचा क्रमांक हा कितवा होता? तर उत्तर आहे 111. 111. लक्षात ठेवा ग्लोबल हंगर इंडेक्स कितवा आहे रँक? 111. जायकवाडी धरण कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये स्थित आहे? तर उत्तर आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये. तसेच जिल्हा स्तराच्या खाली आणि गावांच्या समूहांना काय म्हणतात? तर त्यांना तालुका असे म्हणतात. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, महसूल संकलन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कोण जबाबदार असते? तर उत्तर आहे जिल्हाधिकारी. यानंतरचा प्रश्न जुलै 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठा महसूल विभाग कोणता आहे? तर तो आहे नाशिक. जून 2025 पर्यंत महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत? तर उत्तर आहे 4. तसेच बघा ह्या 4 विमानतळांची नावे तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायची आहे. यानंतर जून 2025 मध्ये सुरू झालेल्या भारत अमेरिका संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह मोहिमेचे नाव काय आहे? तर ते आहे निस्सार. आणि निस्सारचा फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. तसेच टिळकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या होम रूल चळवळीचे उद्दिष्ट काय होते? तर ते होते भारतीयांसाठी स्वराज्याची मागणी करणे. काय होतं? भारतीयांसाठी स्वराज्याची मागणी करणे. तसेच डिसेंबर 2024 मध्ये नेफ्रोमायसिन विकसित करणारी भारतीय औषध कंपनीचे नाव काय आहे? तर ते आहे ओकहार्ट लिमिटेड. तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून कोणती नदी वाहते? तर ती वाहते अंधारी नदी. यानंतर द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ. बघा आता क्रिकेटर वाईफ जर म्हटलं द डायरी ऑफ तर एकच उत्तर द्यायचंय तुम्हाला अनुष्का शर्मा. ओके. हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. अतिशय इम्पॉर्टंट पुस्तक आहे, परीक्षेमध्ये विचारण्यासारखं आहे.
विचारलेला आहे नांदेडमध्ये। बघा आता धातूंचे वैशिष्ट्य नसलेले विधान कोणते, तर याचं उत्तर आहे त्यांना कमी वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदू असतो। यानंतर नागपूर नगर परिषदेची स्थापना कधी झाली, तर 1864 मध्ये नागपूर नगर परिषदेची स्थापना झालेली आहे। यानंतर नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडरचे उद्दिष्ट काय होते, तर ते होते अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई। काय होतं, अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई। यानंतर नागपूरच्या स्थानिक प्रशासनासमोर कोणते आव्हान सर्वात कठीण आहे, तर उत्तर आहे अपुऱ्या निचऱ्यामुळे मान्सून मध्ये पाणी साचणे। काय आहे, अपुऱ्या निचऱ्यामुळे मान्सून मध्ये पाणी साचणे। यानंतर नागपूरमधील मिहान प्रकल्प कशाशी संबंधित आहे, तर तो आहे एअरपोर्ट आणि लॉजिस्टिक्स हब साठी। बघा नागपूरमधील जो मिहान प्रकल्प आहे हा एअरपोर्ट आणि लॉजिस्टिक हब साठी काय प्रसिद्ध आहे, संबंधित आहे। यानंतर बघा नागपूरमधील कोणता नैसर्गिक तलाव हा शहरी कचऱ्यामुळे प्रदूषणाचा सामना करत आहे, तर उत्तर आहे अंबाझरी तलाव। ओके। यानंतर नागपूरमधील कोणती नदी राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेत समाविष्ट केली आहे, तर उत्तर आहे नाग नदी। ओके, नागपूर शहर हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे, तर नाग नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे। यानंतर बघा नागपूरमधील गरिबांच्या वस्ती पुनर्वसन आणि पाणी पुरवठ्याची देखरेख कोणती प्रशासकीय संस्था करते, तर उत्तर आहे नागपूर महानगरपालिका। यानंतर नागपूरमधील धम्मचक्र प्रवर्तन दिन कशाचा उत्सव आहे, तर उत्तर आहे डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला याचा। यानंतर बघा नागपूरमध्ये कोणत्या उद्देशाने जमीन अधिग्रहित केली जाते, तर उत्तर आहे रस्ते रुंदीकरण। यानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लागू होण्याचे मुख्य कारण काय होते, तर उत्तर होतं सम्राट औरंगजेबाची कबर स्थलांतरित करण्याची मागणी होती। ओके, बघा आता सम्राट औरंगजेबाची कबर स्थलांतरित करण्याची मागणी होती, त्यामुळे काय झालं होतं नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्याचं मुख्य कारण होतं हे। ओके। यानंतर बघा नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार नागरिकत्व मिळवण्याची कोणती पद्धत नाही, तर उत्तर आहे मालमत्ता खरेदी करून। तसेच नाशिक लेण्यांना कोणी संरक्षण दिले, तर उत्तर आहे सातवाहन घराण्यांनी। यानंतरचा प्रश्न नेफ्रॉन कोणत्या भागातून बहुतांश पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे पुन्हा शोषून घेतो, तर त्याचं उत्तर आहे समीप संवलित नलिका। ओके। यानंतर बघा न्यायाधिकरणांचा उल्लेख कोणत्या भागात आणि अनुच्छेदामध्ये आहे, तर उत्तर आहे भाग 4A अनुच्छेद 323A आणि 323B। तसेच न्यायिक पुनरावलोकनाची शक्ती सर्वोच्च न्यायालयाला कशासाठी परवानगी देते, तर उत्तर आहे घटनेला वैध करण्यासाठी, कायदे आणि शासकीय कृती तपासण्यासाठी। यानंतर पश्चिम घाटाच्या ओरोग्राफिक प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडतो, तर उत्तर आहे कोकण। ओके। यानंतर पुणे आणि नागपूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी कोणते नागरी आधारभूत संरचनेचे आव्हान सर्वात महत्वाचे आहे, तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सांडपाणी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन। तसेच पुणे करार 1932 कशाबद्दल होतो, तर बघा पुणे करार हा दलितांसाठी राखीव जागांसाठी संयुक्त मतदारसंघ आहे। दलितांसाठी राखीव जागांसाठी काय हा संयुक्त मतदारसंघ आहे पुणे करार 1932। ओके, हा कोणामध्ये झाला होता, तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कधी झाला होता, कोणत्या महिन्यामध्ये झाला होता आणि कोणत्या साली झाला होता, तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। ओके। आणि यानंतर बघा प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल मानलेला कायदा कोणता, तर त्याचं उत्तर आहे 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट। ओके। यानंतर प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित अनुच्छेद कोणता आहे, तर तो आहे अनुच्छेद 214। यानंतर प्रस्तावनेची दुरुस्ती करण्याची संवैधानिक स्थिती काय आहे, तर ते आहे संविधान सुधारणा प्रक्रियेद्वारे त्या सुधारणा करता येते। ओके, प्रक्रियेद्वारे। यानंतर प्रोटॉन ट्रान्सफर अभिक्रियेत आम्लारी म्हणजे काय, तर बेस, आणि याची भूमिका काय असते, बघा आम्ल म्हणजे काय असते, तर ऍसिड आणि बेस ह्या दोन गोष्टी असतात ना। तर बघा आम्लारीची भूमिका काय असते, तर ती असते प्रोटॉन स्वीकारते, ते काय करते, ऍक्सेप्ट करण्याचं काम करते। यानंतरचा प्रश्न फेब्रुवारी
2025 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे वरुण चक्रवर्ती. कोण ठरलेला आहे? वरुण चक्रवर्ती. यानंतर बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे अल्लाउद्दीन बहमन शाह यांनी. यानंतर ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत कोणत्या वर्षी मोठा दुष्काळ पडला? तर 1876 ते 1878 या वर्षी मोठा दुष्काळ पडला होता ब्रिटिश वसाहतवादी राजवटीमध्ये. ओके. यानंतर ब्रिटिश वसाहतवादी शासनात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम वर्णन काय आहे? तर ते आहे कापसाचे प्रमुख निर्यातदार बनले, परंतु उच्च जमीन महसुलामुळे लहान शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. ओके. यानंतर ब्रिटिश संसदेत निवडून आलेले आणि महाराष्ट्रात जन्मलेले पहिले भारतीय कोण होते? तर ते होते दादाभाई नौरोजी. वयोवृद्ध पुरुष कोणाला म्हणतात याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. भारत छोडो ही घोषणा कोणी दिली? तर ती दिलेली आहे युसुफ मेहर अली यांनी. ओके. भारत छोडो हा प्रश्न कमीत कमी बघा 3 ते 4 एक्झामिनेशन मध्ये रिपीट झालेला आहे की भारत छोडो ही घोषणा कोणी दिली होती? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. युसुफ मेहर अली कोणी दिली होती? तर युसुफ मेहर अली यांनी. आणि हे कोणत्या आंदोलनाच्या दरम्यान दिली होती याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. ओके. यानंतर भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल मानलेला कायदा कोणता आहे? तर तो आहे 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. काय? 1861 चा इंडियन काउन्सिल ऍक्ट. यानंतर बघा भारताने लॉन्च केलेल्या जिनोम एडिट तांदळाच्या जातीचं नाव काय? तर ते आहे DRR राईस 100. ओके. यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने डिसेंबर 2024 मध्ये स्पॅडेक्स मोहीम कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा वापर करून सुरू केली? तर उत्तर आहे PSLV C-60. यानंतर भारतीय अशांततेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखले जाते बाळ गंगाधर टिळक यांना. यानंतर भारतीय नागरिकत्व कायदा 1955 च्या दुरुस्तीनुसार कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना नागरिकत्व दिले आहे? तर उत्तर आहे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधील छळग्रस्त गैरमुस्लिम अल्पसंख्याक यांना. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1920 च्या नागपूर अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? तर उत्तर आहे असहकार चळवळ सुरू करणे. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारत छोडो ठराव कोठे मंजूर केला? तर तो केला होता गोवालिया टँक मैदान बॉम्बे येथे. या प्रश्नाला सुद्धा स्टार मार्क करायचा आहे. ओके. बघा TCS ने भारत छोडो आंदोलन, बघा भारत छोडो जे काही आंदोलन आहे यावरती खूप मोठे प्रश्न विचारलेत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. ओके. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? गांधीयुग हे वाचूनच जायचं आहे. ओके. यानंतर बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद नुसार नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? तर अनुच्छेद 5 नुसार. कोणत्या नुसार? अनुच्छेद 5 नुसार. यानंतर भारतीय सैन्यातील डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनची म्हणजेच DGMO ची प्राथमिक भूमिका काय आहे? तर ती आहे लष्करी कारवाईचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे. यानंतर भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 कधी लागू करण्यात आला? तर 15 ऑगस्ट 1947 रोजी. तसेच महाधिवक्ता म्हणजेच ऍडव्होकेट जनरल कोणाच्या मर्जीनुसार पद धारण करतात? तर उत्तर आहे राज्यपाल यांच्या मर्जीनुसार. ओके. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण किती जागा राखीव आहेत? तर उत्तर आहे 55%. याआधी ही संख्या किती होती? तर ते होती 33%. ओके. आता सध्या 50% राखीव आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारमधील सर्वोच्च पदावरील नागरी सेवक कोण आहेत? उत्तर आहे मुख्य सचिव. तसेच महाराष्ट्रामध्ये अक्षय म्हणजेच पुनर्नूतनीय ऊर्जेला चालना देण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवरती आहे? तर ती आहे मेडावरती म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेवरती. ओके. यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बिल्डिंग एनर्जी ऑडिट साठी अनुदान दिले जाते? तर उत्तर आहे सेव्ह एनर्जी प्रोग्राम साठी. ओके. यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी मोठा दुष्काळ पडलेला आहे? तर 1876 ते 1878 च्या दरम्यान. महाराष्ट्रात कचरा वर्गीकरण कोणत्या नियमानुसार अनिवार्य आहे? तर उत्तर आहे घनकचरा व्यवस्थापन नियम. यानंतर महाराष्ट्रात कोकण नद्यांचा उगम कोठे होतो?
तर उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. ओके, कोकण नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये होतो, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये. यानंतर महाराष्ट्रात पंचायत राजचे किती स्तर आहेत? तर एकूण 3 स्तर आहेत महाराष्ट्रामध्ये पंचायत राजचे. ओके, यानंतर महाराष्ट्रात राजकीय एकतेचा पाया रचण्याचे श्रेय कोणत्या प्राचीन राजघराण्याला जाते? तर उत्तर आहे सातवाहन राजघराणे. ओके, यानंतर महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात कोणत्या नद्या वाहतात? तर उत्तर आहे उल्हास, सावित्री आणि उल्हास, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री. ओके, यानंतर महाराष्ट्रातील कोणते प्राचीन बंदर हे रोमन साम्राज्याशी व्यापार करण्यासाठी महत्वाचे होते? तर उत्तर आहे सोपारा. ओके, कोणता आहे? सोपारा. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामीण प्रशासनाचा सर्वात लहान घटक कोणता आहे? तर तो आहे ग्रामपंचायत. कोणता आहे? महाराष्ट्रातील ग्रामीण प्रशासनाचा सर्वात लहान घटक, तर तो आहे ग्रामपंचायत. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्वात लहान विभाग कोणता? तर तो आहे ग्रामपंचायत. तसेच महाराष्ट्रातील नगरपालिका प्रशासन कोणाच्या द्वारे प्रशासित केले जाते? तर उत्तर आहे राज्य विधिमंडळाच्या अंतर्गत नगरपालिकेच्या द्वारे. ओके, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील गाव पातळीवरील निवडून आलेले सर्वोच्च मंडळ कोणते आहे? तर ते आहे ग्रामपंचायत. तसेच महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील 3 स्तर कोणते आहेत? तर ते आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. कोणकोणते? पहिलं ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि शेवटी जिल्हा परिषद. ओके, यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायातील कोण अभंगांसाठी ओळखले जातात? तर ते आहे तुकाराम. ओके, संत तुकाराम. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे जायकवाडी प्रकल्प. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे कळसुबाई. ओके, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. तसेच मानवी शरीराच्या अवयवांच्या हालचालीसाठी कोणती उती जबाबदार असते? तर तिचं उत्तर आहे स्नायू उती. ओके, काय आहे? स्नायू उती. यानंतरचा प्रश्न, मार्च 2025 मध्ये INEOCHOS 25 हा सराव कोणत्या हवाई तळावर आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे अँड्रविडा हवाई तळ. मार्च 2025 मध्ये T20 सामन्यांमध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणारा क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे बाबर आझम. तर बघा, यांचा संबंध कोणत्या देशाशी येतो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, यानंतर मार्च 2025 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या हवामान परिषदेचे नाव काय होते? तर ते होते इंडिया 2047 बिल्डिंग अ क्लायमेट रेसिलियंट फ्युचर. ओके, यानंतर मिशन शक्ती 2025 अंतर्गत दुसऱ्या मुलासाठी मातृत्व लाभ मिळवण्यासाठी कोणती अट आहे? तर ती आहे दुसरे अपत्य हे मुलगीच असायला हवी. ओके, बघा आता कोणती योजना आहे? मिशन शक्ती 2025 अंतर्गत दुसऱ्या मुलासाठी मातृत्व लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याची अट आहे दुसरं अपत्य हे काय पाहिजे? मुलगी असायला हवी. यानंतर मुंबई महानगर प्रदेशामध्ये MMR किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर उत्तर आहे 4 जिल्ह्यांचा. ओके, यानंतर मुंबई शहरी वाहतूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्याचे मुख्य कारण काय होते? तर ते होते वाहतूक व्यवस्था सुधारणे. ओके, यानंतर मुंबईतील गोवालिया टँक मैदानाचे ऐतिहासिक महत्व काय आहे? तर ते आहे 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात याच ठिकाणी झाली होती, मुंबईतील गोवालिया टँक मैदानामध्ये. यानंतर मुंबईतील मिठाच्या सत्याग्रहातील आंदोलनाचे नेतृत्व इतरांसोबत कोणी केले? तर उत्तर आहे कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी. तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या घाटातून जातो? तर उत्तर आहे बोर घाट. ओके, ज्याला बोर घाट सुद्धा म्हणतात. यानंतर मूत्रपिंडाचे मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक कोणते आहे? तर ते आहे रुक्काणू म्हणजेच नेफ्रॉन. मूलद्रव्यांच्या सुरुवातीच्या वर्गीकरणात त्रिकांचा नियम हा कोणी मांडलेला आहे? तर उत्तर आहे डोबे रायनर यांनी. तसेच मेघालयमध्ये रॅट होल कोळसा खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या तरतुदीचा विचार केला जात आहे? तर उत्तर आहे अनुच्छेद 371. अनुच्छेद 371. ओके, यानंतर
मॉर्ले मिंटो सुधारणा कधी लागू झाल्या तर 1909 मध्ये मॉर्ले मिंटो सुधारणा लागू झालेल्या आहेत. तसेच बघा राजकीय एकतेचा पाया रचण्याचे श्रेय कोणत्या राजघराण्याला जाते तर उत्तर आहे सातवाहन राजघराणे. ओके, कोणत्या घराण्याला जाते? सातवाहन राजघराणे. तसेच बघा राज्य मंत्रिमंडळ कोणाला एकत्रितपणे जबाबदार असते तर उत्तर आहे राज्य विधानसभेला. तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदासाठी काय आवश्यकता आहे तर उत्तर आहे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांशी संबंधित असणे आवश्यक आहे. यानंतर राज्यांमधील मंत्री परिषदेची संबंधित अनुच्छेद कोणता आहे तर तो आहे अनुच्छेद 163. तसेच राणी की वाव कोणत्या राज्यात आहे तर ती आहे गुजरात या राज्यामध्ये. तसेच लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजेच LAHDC लेहच्या स्थापनेने काय सुरू केले तर ते केलेले आहे नियोजनाचे लोकशाही विकेंद्रीकरण. ओके, तसेच लाल लिटमस पेपर बेसिक सोल्युशन मध्ये बुडल्यावर काय होतो तर तो निळा होतो. तसेच लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते तर बघा सायट्रिक ऍसिड असते लिंबाच्या रसामध्ये. तसेच लोक अदालती कशासाठी असतात तर बघा लोक अदालती हे विवादांचे जलद निवारण करण्यासाठी असतात. तसेच लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले आहे तर ते केले आहे केसरी. यानंतर वेटलँड वॉरियर्सचा रामसर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे जयश्री व्यंकटेशन. ओके, यानंतर शहरी भागात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावरती कोणती शहरी विकास योजना लक्ष केंद्रित करते तर उत्तर आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी. तसेच संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदाने आहे तर अनुच्छेद 5. ओके, तसेच संसदेला प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाने दिला आहे तर उत्तर आहे अनुच्छेद 323A नुसार. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये रीट जारी करण्याच्या अधिकारांमध्ये काय फरक आहे तर फरक आहे उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त अधिकार आहेत. ओके, तसेच संवैधानिक अनुसूचीमध्ये संघ राज्य आणि समवर्ती यादी कोणत्या आहेत तर उत्तर आहे 7वी अनुसूचीमध्ये. यानंतर सातवाहन काळात महाराष्ट्र कशासाठी केंद्रस्थानी होता तर उत्तर आहे दख्खनच्या भूभागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रोमन जगाशी व्यापार करण्यासाठी. तसेच सार्वजनिक लेखा समिती म्हणजेच पब्लिक अकाउंट्स कमिटी कशाची तपासणी करते तर ती करते सरकारी खर्चाची. ओके, सरकारी खर्चाची तपासणी कोण करते तर ते करते सार्वजनिक लेखा समिती पब्लिक अकाउंट्स कमिटी. ओके, लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असा प्रश्न आहे हा. यानंतर बघा स्थानिक पातळीवर सरकारी योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड कोण करतो तर उत्तर आहे ग्रामसभा. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये कोणत्या शहराला घनकचरा व्यवस्थापनासाठी ओळखले गेले तर उत्तर आहे नवी मुंबई. तसेच स्वच्छेने परदेशी नागरिकत्व घेतल्याने काय परिणाम होतो तर तो परिणाम होतो भारतीय नागरिकत्व गमावणे. ओके, स्वच्छेने जर परदेशी नागरिकत्व आपण घेतले तर त्याचा परिणाम हा भारतीय नागरिकत्व गमावणे असा होतो, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा हाडांच्या कर्करोगाच्या लवकर निदानासाठी पोर्टेबल उपकरण कोणी विकसित केले तर उत्तर आहे IIT म्हणजेच BHU वाराणसी. ओके, तर बघा आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच, इथेच थांबूया आपण. त्या अगोदर बघा कोणीही लिव्ह करणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपले 50K हे खूप जवळ आलेले आहेत. लवकरात लवकर कमी दिवसामध्ये तुम्हाला 50K कंप्लीट करून द्यायचे आहे. ओके, आणि बघा ही सिरीज जर तुम्हाला कंटिन्यू जर ठेवायची राहिली पाहिजे असं वाटत असेल, ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओला मिनिमम 50 लाईकचं टार्गेट हे काय करायचं आहे कंप्लीट करून द्यायचं आहे. ओके, आजच्या तारखेमध्ये. उद्याचा व्हिडिओ अपलोड होईल लवकरच. ओके, तर असो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच, इथेच थांबूया. सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.